चला नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. पहा, आज आपण 7वी स्कॉलरशिप मधील 20 नंबरचा धडा आपण आज पाहत आहोत. धड्याचं नाव आहे त्रिमितीय आकार व घडणी. हे धड्याचं नाव आहे. यामधील स्वाध्याय 20 पाहत आहोत आपण. किती? 20. त्यामधील पहिलं गणित तुम्हाला सर्वांना स्क्रीनवर या ठिकाणी दिसतंय. यामध्ये काय सांगितलंय? पुढील पैकी कोणता आकार हा इतर आकारापेक्षा वेगळा आहे? तर इथं त्रिकोण, आयत आणि गोल वर्तुळ दिले. त्या ठिकाणी लक्षात घ्या, त्रिकोण, आयत आणि वर्तुळ म्हणजेच त्रिकोण, आयत आणि हे वर्तुळ हे कसे आहेत? हे सर्व समतल आहेत. कसे आहेत? समतल, ज्याला आपण या ठिकाणी 2D आकार असं देखील म्हणू शकतो. हे 2D आकार आहेत. आणि गोल जो आहे तो काय आहे? तर तो आहे 3D आकारासारखा. ओके, तर आपण 3D किंवा घन आकारासारखा आहे, म्हणून याचा ऑप्शन 3 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी दिसतोय. तर इथं विचारलेलं आहे, ही आकृती दिली आणि ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल? आता समजा जर आपण वरून ही रचना जर पाहिली तर आपल्याला फक्त हा वरचा हा बॉक्स दिसल, हा एक दिसल आणि हा एक बॉक्स दिसल. म्हणजे आपल्याला वरून जर पाहिले तर हे साफ दिसतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर याचं अगदी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 3 नंबरचा. पुढील पैकी कोणत्या घडणीपासून उघडा डब्बा तयार करता येईल? आपल्याला उघडा डब्बा करायचा आहे. तर लक्षात घ्या, याच्यापासून तर डब्बा तयारच होणार नाही. या तिन्हीपैकी एक येईल. आता याच्यामधले जर पार्ट मोजले तर 1 2 3 4 5 6. पहा, याला जर 6 असतील तर हा पूर्ण या ठिकाणी बंदिस्त होत असतो. कसा होत असतो? पूर्ण बंदिस्त होतो. ओके, आणि जर या ठिकाणी हे जर पार्ट 5 असतील तर हा एका बाजूचा उघडा असतो, वरील बाजूचा, किंवा आपल्याला जी बाजू असेल त्या बाजूला आपण हा उघडा ठेवू शकतो. म्हणजे 1 2 3 4 5 6. इथेही याच्यापासूनही नाही बनणार. इथे 1 2 3 4 5. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या घडणीपासून उघडा डब्बा या ठिकाणी तयार करता येईल. म्हणजे एक बाजू त्याची उघडी राहणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 4 मध्ये पुढील पैकी कोणती वस्तू समोरून, बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल? पहा, म्हणजेच या 4 पैकी अशी कुठली वस्तू आहे की समोरून जर बघितली किंवा वरतून बघितली किंवा बाजूने बघितली तरी ती वस्तू कशी असणार आहे? सारखीच दिसणार आहे. तर असं जर आपण निरीक्षण केलं तर ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. कारण याला कुठल्याही साईडने बघितलं, बाजूने, तरी ही आकृती अशी दिसणार आहे. याचं तसं होणार नाही, याचं नाही, याचं नाही. म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 1 उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 सर्वांना दिसतोय. पुढील पैकी कोणती घडण इष्टिकाचिती नाही म्हणते? तर लक्षात घ्यायचं कधी पण, तर याचं ऑप्शन येणार आहे 1. का? कारण याच्यामध्ये जे आपल्याला हे पार्ट दिसतात हे सर्व कसे येतं? चौरस आकृती आहेत. कसे आहेत? चौरस आकृती आहेत. बरोबर आहे. आपल्याला जर इष्टिकाचिती पाहिजे असेल तर याची जी पृष्ठ असतात ती कशा आकाराची पाहिजेत? आयताकार. कशी पाहिजेत? आयताकार. याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये देखील आहेत, पण ऑप्शन 1 मध्ये आयताकार दिसत नाहीयेत, म्हणून याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न क्रमांक 6 पाहूया. पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणते येऊ शकणार नाही? पहा, लालच्या विरुद्ध कोणते येऊ शकणार नाही? बरोबर आहे, लगतचे पृष्ठ. तर म्हणजे या लालच्या साईडनी, म्हणजे या साईडनी, या साईडनी, या साईडनी, सर्व साईडनी. तर लक्षात घ्यायचं, जो विरुद्ध असतो, काय असतो? जो विरुद्ध असतो तो कलर जो असतो तो लगत
येत नाही, लगत येत नाही. आता लक्षात घ्या, तुम्हाला आणखीन समजून देतो. तर पहा, आता समजा हे निळा कलर आहे, निळ्या कलरच्या विरुद्ध कोण येणार आहे? पिवळा. याच्यापासून जर आपण घन बनवला तर म्हणजेच निळा आणि पिवळा हे विरुद्ध आहेत. याचा अर्थ निळ्या या कलरच्या लगत किंवा शेजारी पिवळा हा कलर कधीच येत नाही. ओके. तसं आपल्याला लालच्या लगतचा प्रश्न पुढीलपैकी कोणता येऊ शकणार नाही म्हणते. मग लालच्या विरुद्ध कलर आपल्याला शोधावा लागेल. पाहता, ही झाली एक जोडी. आता ही नारंगी आणि जांभळा ही एक जोडी होईल आणि उरला काय आता लाल आणि हिरवा याची एक विरुद्ध जोडी होईल. याचा अर्थ लालच्या विरुद्ध हिरवा येईल, म्हणजे हिरवा हा त्याच्या लगतचा प्रश्न येऊ शकणार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. पुढील आकृती दुमडून यापासूनही आपल्याला घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? पहा, मागे सांगितल्याप्रमाणे 5च्या लगत कोणता अंक येणार नाही? जो विरुद्ध असतो तो लगत येत नाही. म्हणजे 4च्या विरुद्ध कोण असणार आहे? तर हे 2 असणार आहे. 1च्या विरुद्ध कोण असणार आहे? तर हे 5 असणार आहेत. ओके. त्यानंतर 6च्या विरुद्ध कोण असणार आहे? तर हे 3 असणार आहेत. तर जो विरुद्ध असतो तो लगत येणार नसतो. म्हणजे 5च्या विरुद्ध कोण आहे? 1. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे आपलं, कारण हा 1 5च्या लगत येऊ शकणार नाही. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया. आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? आता लक्षात घ्या, आरचा काढायचा आपल्याला. याचा अर्थ हे कडीकडेचे एच्या विरुद्ध काय येईल? यू येईल. त्यानंतर पीच्या विरुद्ध काय येईल? आय येईल. मग उरला कोण? आरच्या विरुद्ध काय येणार आहे? एल. एल. तर ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न 9. हा शेवटचा प्रश्न आहे या स्वाध्यायामधला. तर या ठिकाणी नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे. यामध्ये नवोदयची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे टेस्ट देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2017 पासून ते 2026 पर्यंतचे पेपर या ठिकाणी नवोदयचे टेस्ट अपलोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे NMS ची जर तुम्ही तयारी करत असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. NMS च्या देखील या ठिकाणी याच ॲपमध्ये तुम्हाला टेस्ट उपलब्ध होणार आहेत. ओके. तर आजच ॲप डाउनलोड करून घ्या. चला आता वेळ न घालवता आता शेवटचा प्रश्न पाहूया आपण. आता पुढीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? आता लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर पेंटोमिनो म्हणजे काय? तर याचा अर्थ असतो 5 चौरसाची घडी. पेंटोमिनोचा अर्थ काय असतो? 5 चौरसांची घडी. हा पेंटोमिनोचा अर्थ आहे, 5 चौरसाची घडी. म्हणजे आकृतीत 5 चौरस एकमेकाला जोडून ठेवलेले असतात, अशा घडीला आपण पेंटोमिनो असं म्हणतो. तर पहा, 1 2 3 4 5 ही पेंटोमिनोची आकृती आहे. 2 3 4 5 ही पण आहे. 1 2 3 4 5 ही पण आहे, म्हणजेच ही नाहीये. आणि आपल्याला नाहीच विचारलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.